आज दीपावली पर्वाच्या मुहूर्तावर माझे मित्र स्वप्नील आणि महेश यांनी आज एक नव्या व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आपल्या गावाचं वैभव त्याच्यामध्ये आज त्या ऑलिव्ह गार्डनच्या रेस्टॉरंटच्यामुळे भरच पडलेली आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित या समारंभाचे अध्यक्ष माझे मित्र राजू शेठ कुंकोलोल, आपल्या देवालय ट्रस्टचे अध्यक्ष मान्य बापसाहेब पाटील खर्डे, जे जावई मधुकरराव बनकर, माजी चेअरमन अण्णासाहेब पाटील, मार्केट कमिटीचे उपसभापती अण्णासाहेब पाटील कडू, व्यासपीठावर माझ्या समेत उपस्थित ॲडव्होकेट उदयराव खर्डे, कारखान्याचे संचालक बँकेचे माजी व्हाईस चेअरमन अशोक शेठ, कारखान्याचे संचालक मान्य बापू तात्या, प्रवरा बँकेच्या संचालिका अर्चनाताई खर्डे, बँकेचे संचालक भाऊसाहेब पाटील वडितके, शामराव पाटील चिंदे माजी संचालक, माजी संचालक मुळा प्रवराचे भास्करराव दिगंबर पाटील खर्डे, बरीच मोठी यादी आहे. आमचे सर्व पत्रकार मित्र, आपल्या नागपूर विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य ऋषी पाटील खांदे, इतर सर्व आपल्या कारखाना बँकेचे गावाच्या विविध संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि आमचे सर्व पत्रकार बांधव, शिवाजी कोळशे पाटील, बंधू भगिनी आणि मित्र, मला प्रथमतः स्वप्नील आणि महेश रावचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. इतक्या मला वाटतं जे धाडस त्यांनी ऑलिव्ह गार्डनचं रेस्टॉरंट सुरू करताना दाखवलंय, निश्चितपणे व्यवसायामध्ये पदार्पण करताना जे धाडस खरं त्यांनी दाखवलं हे महत्वाचं होतं आणि म्हणून त्यांचं अभिनंदन. मी आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी कैलासवासी केशव मामा आहेत, कैलासवासी गोविंद मामा आहेत, यांचे वडील सुरेश राव आहेत, या सगळ्यांचं फोटोचित्र पाहताना मागच्या काही वर्षाच्या आठवणी समोर आल्या. तर गोविंद मामांचं सर्व जीवन त्यांनी आपल्या या जनसेवा मंडळाकडे समर्पित केलं होतं. एक निस्वार्थी आणि निस्पृह काम करणारे कार्यकर्ता म्हणून आमच्या सर्वांना, आमच्या त्यावेळेच्या पिढीच्या कार्यकर्त्यांना मामा एक आदर्श होते. जो संघर्ष कोलारकरांनी पाहिला त्या काळामध्ये, तरुण पिढीला काही माहीत नाही इतिहास तो जिल्हा परिषदेचा, किती लोकांना मला माहीत नाही, किती बसणाऱ्या बहुतेक लोकांना माहीत नाही. आणि त्यावेळी मग आपल्या कोलारकरांनी आमचे पाथऱ्याचे त्यावेळी कैलासवासी भाऊसाहेबचंद्र बनकडू, मग त्यावेळी गंगाधर पाटील होती, घोलप, या सगळ्या लोकांनी पाथऱ्याहून गाड्या भरल्या. तो एक वेगळा संघर्ष त्या काळामध्ये, परंतु त्यातही मामा डगमगले नाही आणि आदरणीय खासदार साहेबांच्या बरोबर त्यांचा स्नेह हा शेवटपर्यंत टिकून राहिला. केशव मामांचं तर त्यांनी कधी फार असं राजकारणात दाखवलं नाही. मला वाटलं सुरेशराव त्याचं वय 74 होतं असं मी आता माहिती घेत होतो, परंतु अतिशय ऍक्टिव्ह गृहस्थ होते. त्यांच्या सभागती आपल्या मोठ्या बँकेच्या संचालिका राहिल्या. परंतु मुळातच हे निबे कुटुंबीय जे आहे यांनी
कधी असं एखाद्या पदाकरता काही लालसा दाखवली, मला अमुकच झालं पाहिजे अशा प्रकारची कधी भूमिका मांडली. मामा इतके वर्ष व्हाईस चेअरमन राहिले, परंतु मला व्हाईस चेअरमनच ठेवा म्हणून कधी मामाने आग्रह धरला असं मला कधी आठवत नाही. आणि म्हणून एक समर्पित अशा प्रकारचं समाजाप्रती काम करणारं जे कुटुंब आहे, आज त्यांचे मामांचे नातू आज एका नव्या व्यवसायात पदार्पण करतायत. खरं स्वप्नेचा व्यवसायच नाही आहे, त्याचं समाजकारण हा व्यवसाय आहे. प्रत्येक राजकीय क्षेत्रामध्ये, प्रत्येक घडामोडीमध्ये स्वप्नीलचा अतिशय मोठा पुढाकार राहतो. महेशराव आणखीन ते दोन टोक आहे, म्हणजे ध्रुव, एक उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आहे. ही व्यवसायाची आवड सगळ्या देशभरामध्ये भ्रमण करून देशाच्या वेगवेगळ्या सामाजिक, व्यावसायिक सगळ्या क्षेत्राचा त्यांनी घेतलेला अनुभव, त्यातून आपल्या एक नवीन व्यवसायामध्ये पदार्पण करताना त्यांनी दाखवलेली जी उमेद आहे, महेशरावला पुढे करायचं आहे, त्या स्वप्नाला आम्ही फार दुसऱ्या कामं भरपूर दिलेल्या आहेत. एकदा कोणत्याही भागामध्ये, जिल्ह्यामध्ये स्नेह भोजनाचा कार्यक्रम म्हटला की ते आपोआप स्वप्नीलकडे जबाबदारी जाते. ती त्यामुळे तो सामुदायिक जेवण तर एक्सपर्ट झालेला आहे स्वप्नील तसा. पण ऑलिव्ह गार्डन हे सामुदायिक भोजनाचं ठिकाण नाही आहे. इथे आपल्याला व्यवसाय करायचा आहे. आणि म्हणून या व्यवसायामध्ये काम करताना ऑलिव्ह गार्डनमध्ये मला वाटतं त्याचं नाव इतकं सुंदर शोधलं त्यांनी. खरं ऑलिव्ह गार्डन ही एक इटालियन चेन आहे. अमेरिकेमध्ये ऑलिव्ह गार्डनच्या एक मोठ्या शंखला आहे रेस्टॉरंटच्या. आणि इटालियन रेस्टॉरंट जे आहे त्याचं नावच ऑलिव्ह गार्डनने ओळखलं जातं, की ऑलिव्ह गार्डन म्हटलं की ते इटालियन रेस्टॉरंट आहे. परंतु आज मला वाटतं आपल्या या रेस्टॉरंट नाव देताना काही त्यांनी विचार केला असला पाहिजे. कारण आपल्याकडे जुनेच नाव आहे, जगदंबा खानवळ, अमुक खानवळ, तमुक खानवळ, ते सगळे वेगवेगळे जे नाव आपण देत राहतो आहे ना. चूल मटण, ते नाशिकला तर असं नाव आहे, त्या मटण मिळणार ठिकाण दिवट्या बुदल्या असं नाव आहे ना. दिवट्या बुदल्या म्हणजे मटणाचे खानवळ. असे वेगवेगळ्या लोकांनी त्या त्या भागामध्ये आपलं एक नाव प्रचलित केलेलं आहे. तसं आता हे ऑलिव्ह गार्डन मला वाटतं या भागाच्या दृष्टीने निश्चितपणे एक दिशादर्शक अशा प्रकारचं रेस्टॉरंट होईल अशी अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो. या व्यवसायामध्ये पदार्पण करताना विशेष करून महेश आणि स्वप्नील यांनी जे धाडस दाखवलं ते कौतुकास्पद आहे. खरं म्हणजे एक मोठी सामाजिक राजकीय परंपरा कुटुंबाची आम्ही म्हटल्याप्रमाणे. परंतु आज जशी काळानुरूप आपण स्वतःला बदललं पाहिजे, नवीन नवीन व्यवसायाची दारणं उघडली पाहिजे. कोरार एक पूर्वीचा काळ असा होता की फार मर्यादित गाव, भगवती मातेकडे जाताना ते जुन्या टपऱ्या होत्या सगळ्या. त्यानंतर मला वाटतं अजित शेठ आणि आमचे कैलास बापू यांनी ते झुंबर कुंकुरव कॉम्प्लेक्स बांधलं, झुंबर कॉम्प्लेक्स, त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ. राजू शेठ काय फार पुढं त्या भांगडीत पडले नाही. त्याने आपली शेती उत्तम प्रकारे केली. पूर्वीच्या बोरिंग गाड्या चालवायच्या. आम्ही सांगितलं फोन राजू शेठ जर इकडे 2 बोरिंग मारून द्या. पैसे कधी त्यांनी कधी विचारले नाही, त्यांचे पैसे बुडाले सुद्धा. परंतु एक सेवाभावी वृत्तीनं काम करणार, कारण शेवटी त्यांनी सुद्धा आपल्या कर्तृत्वानं शेती चांगली पुरवली. कृषीभूषण पुरस्कार मिळाला त्यांना. हे कुंकळोळ कॉम्प्लेक्स बांधलं आणि मग कोलारचं एकूण बाजारपेठेचं स्वरूप बदललं. मग हाऊसिंग कॉम्प्लेक्स आला, लोक राहायला आली, नागरीकरण वाढलं.
नंतरच्या काळामध्ये आपण कोल्हारच्या शाळेच्या BOTवर प्रकल्प विकसित केला. तिथे एक व्यापारी संकुल तयार झालं. जवळजवळ 70-80 लाख रुपये खर्च करून आपण कोल्हारचं जे हमरस्ता जो आहे दोन्ही बाजूला देवीकडे जाणारा, शेवटी आपलं भगवती माता आपलं सगळ्यांचं दैवत आहे आणि भगवती मातेचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना आहे म्हणून आपली वाटचाल सुरू आहे. तर त्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचं सुद्धा आपण सुशोभीकरण केलं. आता सगळ्या बाजूनी सुशोभीकरण झालेलं आहे. देवीकडे जाणारा रस्ता आता प्रशस्त झालेला आहे. दिवसासुद्धा रात्रीसुद्धा लोकांना अडचण राहिली नाही. नाही तर बऱ्याच वेळा अंधारात जायचा प्रश्न असायचा. आणि आता बेलापूर रोडचा अशोक शेट्टी मागणी केलेली आहे. 1 किलोमीटरचा रस्ता करायचा आहे. आणि जेवढं आपण नागरी सुविधा उपलब्ध करून देऊ, कारण आता महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांची संख्या वाढलेली आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे. रात्री लोक व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर पडतात, येतात. वाहनांची संख्या तर एवढी झालेली आहे, 2,000 रुपये गाडी मिळते आता फायनान्सवर. 6 महिन्यात उडून पण येणं होईना, पण ते एवढी गाड्याची मागणी आहे. किती गाड्या झाल्या मग एका महिन्यामध्ये? मी फिगर पाहत होतो परवा दिवशी, 68 लाख वाहनाचा एकत्र झाला आपल्या इथे. 68 लाख एका महिन्यामध्ये. हे काय त्या वाहनांच्या विक्रीला काही अमर्याद झालं सगळं. यातून ते एक दर्शवत आहे की आपली देशाची सुद्धा जी आर्थिक घडी जी आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या मोदी साहेबांच्या माध्यमातून बसवली गेली ते आपल्याला आता सदृश दिसत नाही का आता लगेच पैसे मिळतात म्हणून. हे जे ग्रोथ इंडिकेटर आहेत आपले सगळे, ह्या व्यवसाय वाढीचे, उद्योगाच्या वाढीचे, किंवा आता मी जो वाहनांचा उल्लेख केला, हे ग्रोथ इंडिकेटर आहे. हे दर्शवतात की देशाची अर्थव्यवस्था किती स्थिर आहे. आता आपण विनाकारण कोल्हारच्या चौकात बसून ट्रम्पनी टॅरिफ जे लावले भारतात काय होणार आहे परिणाम, तर आपण चिंता काय तुम्हाला कळत नाही. आपल्या गावाकडे ती चिंता जास्त आहे. ट्रम्पच्या टॅरिफचं काय होणार. पण ती सगळी देशाची चिंता जे एका विश्व नेत्याने घेतलेली, ती आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी घेतलेली आहे. त्यामुळं त्यांनी चिंता तर डोक्यावर वाहिलेली आपल्या सगळ्यांसाठी. आणि देश आज एक महासत्ता म्हणून जी वाटचाल करतोय, एक मोठी उभारी घेतोय, ते ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं दाखवून दिलेलं आहे जगाला. तर तो आज मुद्दा नाही. मी मुद्दा सांगत होतो की आता वेगवेगळ्या व्यवसायामध्ये देश भरारी घेतोय. खेडे आता खेडे राहिली नाही आहे. खेडे आता व्यावसायिक केंद्र बनलेली आहे, उद्योजक केंद्र बनलेली आहेत. नवीन पिढी पुढे येते. नवीन पिढीला नवीन नवीन आशय त्यांच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळतोय. नवीन व्यवसाय तयार होतोय. जसं मगाशी अशोक शेट्टीने सांगितलं, आता ठराविक व्यवसाय कोणाची मक्तेदारी राहिली असं राहिलं नाही. तुमच्यात जर काम करण्याची जिद्द असेल, कष्ट करण्याची तयारी असेल, तर तुमचं यश कोणी थांबू शकत नाही. आणि त्या दृष्टीने मला वाटतं आपण एक चांगला व्यवसाय आज स्वप्नील आणि महेश रावने सुरू केला. निश्चितपणे या भागातील जे काही चोखंदळ मंडळी आहे त्यांना ही परवडी ठरेल. बाकीचं काही विक्री मला माहित नाही, पण ते इथेच आपण म्हणा. नंतर आमचे एक मित्र होते, तर त्या ठिकाणी ड्राय डे होते एक दिवस. आम्ही जेवायला गेलो. ड्राय डे तो काय करायचं, त्यांनी मग एक थम्सअप मागवला आणि ते थम्सअप बाटलीत टाकून तो प्याला. म्हणजे त्याच्यात मग लोक मार्ग शोधत असतात सोयाची. संबंध आहे काही माहिती तरी झालं कसं करावं हे हरकत नाही. पण मला वाटतं त्या ठिकाणी परमिट रूम असलंच पाहिजे असं काही नाही. आता मुळा डॅमच्या फाट्यावर फुले नावाचं रेस्टॉरंट आहे. आमच्या वडाळा महादेवच्या पवारातच येते, शेतकऱ्याचंच आहे. आज तिथे 1 तास लागतो जागा मिळायला. 100% शाकाहारी आहे. अनेक रस्त्यावर शाकाहारी रेस्टॉरंट तयार झाले. मला आश्चर्य वाटतं संभाजीनगरला जाताना, पुण्याला जाताना. पूर्वी अशी पद्धत आली नाही की नॉन व्हेज मिळेल, अजून परमिट रूम चालू आहे. तर परमिट रूम सगळे जागा आहेत.
जिथं अंधार पडल्या ते समजा इथं कार्यक्रम सुरू आहे. परंतु आज एक चांगलं हॉटेल व्यवसाय सुरू झाला ऑलिव्ह गार्डन. मला स्वप्नील आणि महेश रावला मनापासून अभिनंदन करायचं आहे, मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करायच्या आहे. या दीपावली पाडव्याच्या नवीन वर्षाच्या आपल्या मी सर्वांना शुभेच्छा देतो, त्यांनाही शुभेच्छा व्यक्त करतो. आणि हा व्यवसाय अधिक भरभराटीला जाईल, अधिक यशाची शिखरं गाठील, यासाठी भगवती चरणी प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.